माझे नाव अनिल बाविस्कर। मी बहुजन क्रांती सेना या पक्षाचं संपर्क प्रमुख म्हणून काम करतो महाराष्ट्र राज्य। आम्ही 24 तारखेपासून 24 जूनपासून महसूल आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसलो आहे। आमची तक्रार आहे विष्णू काशीनाथ वारुंगसे उर्फ देवा बाबा हे पैशाचा पाऊस पाडतात असे व्हिडिओ आम्ही पोलीस स्टेशनला दिलेले आहे। मी आघुरी आहे असं देवा बाबा स्वतः सांगतोय। यही व्हिडिओ आम्ही PI साहेबांना दिलेले, त्याचे अनेक फोटो लग्न अवस्थेत अभिषेक होताना हे फोटो देखील आम्ही पोलीस स्टेशनला दिलेले। 1 महिना आधी आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागवली की आम्ही दिलेल्या तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली, ती माहितीसुद्धा आम्हाला अद्यापपर्यंत मिळालेली नाही। आम्ही उपनगर पोलीस स्टेशनला 50 वेळेस गेलो आहे। PI साहेब जयंत सिरसाट साहेब आम्हाला वेळोवेळी म्हणाले की 2 दिवस थांबा मी कारवाई करतो, 4 दिवस थांबा मी कारवाई करतो। अद्यापपर्यंत त्याच्यावर कारवाई झालेली नाही। जयंत सिरसाट साहेबांचं म्हणणं आहे की हे जो व्हिडिओ तुम्ही दाखवले हे 1.5 वर्ष जुने। आमचं म्हणणं आहे एखाद्या व्यक्तीने 10 वर्ष आधी जर मर्डर केला असेल किंवा दरोडा टाकला असेल आणि आज तो माहिती झाला किंवा निदर्शनास कोणी आणून दिला तर त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही का? तुम्ही हे सांगून त्याला सोडून देतात की हा गुन्हा तू 10 वर्ष आधी केला होता, आता याच्यावर कारवाई होणार नाही। मग ह्या देवा बाबावरच एवढी मेहरबानी का पोलिसांची? देवा बाबा यांना भेटत नाही आहे का? एवढे सगळे पुरावे देऊन देखील जर अशा भोंदू बाबांवर तक्रारी दाखल होत नसतील, गुन्हा दाखल होत नसेल आणि याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली, याच्यामध्ये त्याची पत्नी त्याचा मुलगा हे सुद्धा सह आरोपी आहे। त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हा काय करतो, तरी देखील हे लोक त्याला मदत करतात घरात आणि पोलीस प्रशासनही याच्यावर दुर्लक्ष करत आहे। आता 2 महिने झाले आम्ही उपोषणाला बसलो, अद्यापपर्यंत आम्हाला पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार झालेला नाही किंवा आम्हाला सांगण्यात आलं नाही की लेखी स्वरूपात आम्हाला काहीच देण्यात आलेलं नाही। मागणी जर आमची मान्य झाली नाही तर आम्ही CP ऑफिससमोर कमिशनर साहेबांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण लावू। होणाऱ्या विपरीत परिणामास प्रशासन आणि देवा बाबा हे जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी। नाशिक आयुक्तालया शेजारी जे भोंदू बाबा यांच्या संदर्भात जे उपोषण चालू आहे हे गेल्या कित्येक दिवसापासून चालू आहे। ह्या भोंदू बाबांच्या निर्मितीचा कारखाना जसं आपण तुम्ही मागं पाहिलंच असेल, खरातांचं प्रकरण निघालं, संगमनेरचं निघालं, त्यात त्यांचा मास्टरमाइंड ठरलेला मोहनपुरी अशा बाबाबुवांना प्रोत्साहन देतो, औषध गोळ्या देतो, ते देखील 3 महिन्यापासून फरार आहे। यांच्याबाबतही गुन्हा दाखल आहे, पूर्वी आहे आणि आत्ताही उपोषणासाठी बसले तरी कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। ती लोक प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या मुलाखती देतात, फरार असून किंवा हे बाबा इतर यांच्यात मुलाखती देतात की संबंधित व्यक्तीच अशा पद्धतीचे आहेत। वास्तविक बघायला प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, ती होत नाही। असे कितीतरी बाबा मार्केटमध्ये आहेत, जसं की फरशीवाले बाबा म्हणा किंवा जसं आता हे देवा बाबा म्हणा, असे कित्येक बाबा आहेत। त्यांच्यावर जर योग्यच वेळी कारवाई झाली तर या गोष्टी होणार नाही। आत्ताच मागं 4-5 दिवसापूर्वी डॉक्टर पुरी यांचा औषध निर्मितीचा परवाना रद्द केला आहे, पण तो अद्याप फरारच आहे। तरी पोलीस प्रशासन त्याच्यावर चौकशी करून कारवाई करीत नाही। अशा लोकांवर कारवाई झाली तर निरागस लोकांचा जीव गमवावा लागणार नाही। तरी अशा भोंदू बाबांपासून ज्या महिलांचं लैंगिक शोषण होतं आहे, खरातांच्या प्रकरणात पूर्ण महाराष्ट्राने पाहिलंच, तरी अजूनही असे बाबा अस्तित्वात आहेत। मागेही कित्येक बाबा गजाआड केले, पण असे जे मोकाट सुटलेले बाबा त्यांच्यावर योग्य वेळी लवकरात लवकर कारवाई करावी व बाविस्कर यांनी बसलेले यांच्या उपोषणाला न्याय द्यावा अशीच मागणी प्रशासनाकडे करतो। थांबतो। मी डॉक्टर बागडे MBBS MD आहे। मी सेवानिवृत्त आहे। आत्ता मी इथून चाललो होतो त्यावेळेस मी पाहिलं की बाविस्कर साहेबांचं काहीतरी पत्रकार परिषद चालू आहे, तेव्हा मी मुद्दाम या ठिकाणी आलो आणि बाबाबुवांचं जे सुळसुळाट नाशिक जिल्ह्यात म्हणा किंवा आपल्या या ठिकाणी झालेलं आहे याचं मुख्य कारण असं आहे की वडगाव पिंगळा वडगाव पान येथील राजेंद्र गर्गे यांचा जो बाबाबुवा पकडलेला आहे त्याचा जो मास्टर माइंड आहे मोहनपुरी, तर हा मोहनपुरी फक्त एकाच बाबांचा हे नाही मास्टर माइंड नाही, त्यांनी अशा अनेक बाबाबुवा तयार केलेले आहेत आणि मोहनपुरी हा 3 महिन्यापासून फरार आहे। आणि जोपर्यंत मोहनपुरी सापडत नाही तोपर्यंत जर मोहनपुरी सापडला तर तो त्यांनी
किती बाबाबुवा तयार केलेत, किती लोकांना औषध पुरवलेत हे निष्पन्न होईल. तर थोडक्यात मोहनपुरीची मी हिस्ट्री सांगतो. मोहनपुरी नाशिकमध्ये आला तर बोगस डॉक्टर, सेक्स स्पेशालिस्ट म्हणून त्यांनी इथं प्रॅक्टिस बिटको हॉस्पिटलसमोर सुरू केली. त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी झालेल्या आहेत. महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु त्याचा काही प्रकार थांबलेला नाही. तो बोगस डॉक्टरनी प्रॅक्टिस केली, परंतु त्यांनी पुन्हा एक युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेट मेडिसिन असे त्यांनी विद्यापीठ काढलं होतं बिटको हॉस्पिटलसमोरच. त्याच्यातून त्यांनी अनेक लोकांना डॉक्टरकीच्या डिग्र्या दिलेल्या आहेत आणि त्यांनी अनेक तयार केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता तो जो त्यांनी औषध कारखाना सिन्नर तालुक्यामध्ये, आपला सिन्नरचा जायगाव जे गाव आहे तिथं त्यांनी बिटको हॉस्पिटलून तिथं मोठं विद्यापीठ स्थापन केले, आर विद्यापीठ, आणि त्याच्यामार्फत औषधं तयार करून तो सगळा नाशिक जिल्ह्यामध्ये पुरवतो. आणि त्याच्यानंतरची आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो पंचदशनाम आखाडा याचा तो नागा साधू त्याला त्यांनी आता भगवे कपडे घालतो आणि अशी बाबा तयार करत आहे आणि त्यांना औषधं पुरवतो. म्हणजे हे भोंदू बाबा जे इथं सुळसुळाट झाला आहे त्याचं मुख्य कारण मोहनपुरी आहे. आणि मोहनपुरी सापडल्यानंतर बरेच कोण साधू भोंदू बाबा तयार झालेत आणि काय झालं. आता नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये फूड अँड ड्रग यांनी त्याचा परवाना जो आहे तो रद्द केलेला आहे. हा परवाना 2007 आणि 2015मध्येच रद्द केला होता, परंतु त्यांनी त्याचा कारखाना बंद केला नव्हता. तेव्हा आम्ही आता या प्रकार म्हणजे ह्या सगळ्या भोंदू बाबा तयार करण्याचा मास्टर माइंड जो आहे तो मोहनपुरी आहे आणि तो पकडला की हे बाकीच्या गोष्टी होतील. बाबांनी जे हे इथं सुरू केलेलं उपोषण आहे ते योग्य आहे असे बोलतो. आणि काय होतं की याच्यामध्ये जनता ज्यांना त्याचं नुकसान झाले ते पुढे येऊन तक्रार करत नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांचा कारभार चालतो. परंतु आता मी सेवानिवृत्त झालो आहे. मी स्वतः MBBS MD डॉक्टर आहे आणि मुद्दाम मी सुद्धा मोहनपुरी आणि हे भोंदू बाबाविरुद्ध शासन लेवलवर मी तक्रार दाखल केलेल्या आहेत. आम्ही आता तुकाराम मुंडे साहेबांना सुद्धा जाऊन भेटणार आहोत. याचा नुसता परवाना रद्द करून चालणार नाही, तर यांनी अनेक लोकांना योग्य उपचारापासून दूर ठेवून त्यांना मृत्यूला कारण झाला म्हणून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी आहे. आणि ह्या बाबांच्या उपोषणाला माझा सक्रिय पाठिंबा आहे. ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी मी स्वतः येऊन त्याची साक्ष द्यायला तयार आहे. धन्यवाद. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे नाशिकची व्याख्या प्रसिद्ध असल्या आणि अशा या कायद्याच्या बालेकिल्ल्यामध्ये विष्णू काशीनाथ वारुंसे उर्फ देवाबाबा हा गेल्या कित्येक वर्षापासून देवधर्माच्या नावाखाली जे अशिक्षित लोक आहे, शिक्षित लोक आहे यांना आपल्या चमत्काराच्या नावाखाली तो अनेकांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करीत येत आहे. पण हे करताना तो महिलांना त्या चमत्काराच्या नावाखाली मी तुझा चांगलं करल, मी तुझी परिस्थिती सुधरवल या अनुषंगाने तो त्यांना राख्या त्याच्यानंतर लिंबू असे काही वेगवेगळे पदार्थ देऊन त्यांना घरामध्ये ठेवण्यास लावतो, बाहुली बांधण्यास सांगतो. काही ना तर तो सुया पण टोचायला सांगतो आणि त्या झाडाला बांधायला सांगतो. असा हा देवाबाबा असा मगरमठ झालेला आहे. त्याचा दर शुक्रवारी त्याचा दत्त मंदिर येथील घंटी बसवा मंदिर तिथं त्याचा दरबार भरत असे आणि दर शुक्रवारी त्याचा आर्थिक गल्ला हा 70 ते 80 हजार रुपये हा दर आठवड्याला कमवतो. असं त्याच्यात तोंडून आम्ही एकदा भेटी अंतिम म्हणजे चर्चेमध्ये निष्पन्न झालेलं आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा महिलांना जेव्हा तो बोलवतो तेव्हा तो महिलांच्या कुठल्या पण शरीर म्हणजे असा डोक्यावरून हात लावता खालपर्यंत नाही का वेगळ्या पद्धतीने तो स्पर्श करीत असतो. असा हा देवाबाबा चमत्कारी देवाबाबा आहे. हा महिलांसाठी तर चमत्कारी, पण महिला कसं एक अंधश्रद्धेच्या भीतीपोटी ते हे सगळं सहन करत आले आणि आपलं काहीतरी याच्यातून चांगलं साध्य होईल, घर संसार चांगला सुखाचा होईल या भावनेतून ते त्याच्याकडं अनेक महिने वर्ष हे त्याच्याकडं चालू असताना काही त्यांना गुण आलेला नाही. तसेच या प्रसंगी आमचे अनिल भाऊ बाविस्कर हे सुद्धा त्यांच्या हृदयाचा प्रॉब्लेम आल्यामुळं ते सुद्धा त्याच्याकडे गेलेले होते.
आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते औषध देतो म्हणून नाही का त्यांची तिथं पण आर्थिक फसवणूक केलेली आहे. यांचीच नाही, अशा कितीतरी महिलांची आणि पुरुषांची सुद्धा आर्थिक फसवणूक ह्या देवाबाबांनी केलेली आहे. तरी माझी अशी इच्छा आहे की नाशिक पोलीस प्रशासनाने या भोंदू बाबावरती योग्य ती कारवाई करायला पाहिजे आणि 24 जून 2026पासून हे इथं अनिल भाऊ बाविस्कर हे उपोषणाला बसलेले आहे. तरी त्यांना अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही. हा न्याय का मिळत नाही आहे? कारण नाशिक हा आपला कायद्याचा बालेकिल्ला म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेला असताना हा भोंदू बाबा मोकाट कसा फिरतो आहे याच्यावर शासनाचं लक्ष मी केंद्रित करू इच्छितो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.